नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आज आपण बघणार आहोत 7वीच्या सुलभ भारती या पुस्तकातला SSC बोर्डाचा हा एक सुंदर धडा. कविता आहे ही. प्रार्थना. आपण प्रार्थना का करतो? तर प्रार्थना केल्यानं जे काही फायदे मिळतात आपल्याला ते खूप आहेत. जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळेला आपल्या मनातली श्रद्धा वाढते आणि ही श्रद्धा जेव्हा आपल्या मनामध्ये अधिकाधिक वाढायला लागते त्यावेळेला मानसिक आणि बौद्धिक ही दोन्ही ताकद आपल्यामध्ये खूप चांगली वाढते. आपल्या कामाबद्दलची श्रद्धा असते आणि ही श्रद्धा जर कामाबद्दलची वाढली आपण काम अधिकाधिक चांगलं करायला लागतो. एखाद्या कलेबद्दलची श्रद्धा असते, मग ती कला कशी चांगल्यात चांगलं आपण करू शकू ह्याचा आपण विचार करत राहतो. तर प्रार्थनाचे असे अनेक फायदे आहेत. तर या धड्यामध्ये जगदीश खेबुडकर या कवीनी अतिशय उत्तम प्रकारानं प्रार्थना केली आहे. आणि ती कुणाला केली आहे? शाळेला. शाळा ही देवता मानली आहे. शाळा हे मंदिर मानलंय आणि त्या मंदिरातला जी विद्या आहे ती आपली देवता आहे. तर ह्या देवतेबद्दल जगदीश खेबुडकर काय काय म्हणतात आपण बघूया. प्रार्थना. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. हे ज्ञानाचं मंदिर आहे. नॉलेज जे आपल्याला मिळतं, जे ज्ञान मिळतं, विजडम जे मिळतं ते आपल्याला शाळेतनं आपले शिक्षक सांगू शकतात. काही वेळेला तर आपल्या मित्रमंडळींच्याकडनं सुद्धा हे ज्ञान मिळतं. ज्ञान कुठूनही मिळू शकतं. असं काही नाही की बाबा आपण फक्त शिक्षकाकडनंच आपण ज्ञान घेऊ शकतो. आपल्याला निसर्ग ज्ञान देतो, आपल्याला मित्रमंडळी ज्ञान देतात, आपले आई वडील, आपल्या जवळचे जे कोणी नातेवाईक आहेत, जे संबंधित लोक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्याकडनं आपण ज्ञान घेऊ शकतो. अनेक प्रकारचं ज्ञान घेऊ शकतो. तर इथं जगदीश खेबुडकरांनी काय केलेलं आहे? ज्ञान मंदिरा ही जी शाळा आहे त्या शाळेबद्दलचं जे काही प्रेम आहे, जी कृतज्ञता आहे, हे सगळं याच्यामध्ये त्यांनी ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. मी ह्या ज्ञान मंदिराला नमस्कार करतो. मी ह्याच्याबद्दल प्रेम आणि आदर बाळगतो. तर म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, नमस्कार केला त्यांनी पहिल्यांदा या ज्ञान मंदिराला. सत्यम शिवम सुंदर. हा सत्य, खरं, ट्रुथ आहे. यामधून आपल्याला ट्रुथ मिळतं. आणि शिवम म्हणजे शुद्धता, ज्याच्यामधून आपल्याला आनंद मिळतो, ज्याच्यामधून आपल्याला प्रेम मिळतं, हे आपल्याला आपल्या ह्या शाळेमधून आपल्याला हे मिळतं. तर सत्यम शिवम सुंदरा. ही शाळा कशी आहे? सत्य, शिव आणि सुंदर आहे. सुंदर का आहे? तर यामधून आपल्याला आपल्या मनामध्ये अनेक चांगल्या प्रकारचे विचार तयार होतात, ते वाढतात, जे असतात त्या अधिक जास्ती चांगले होतात. म्हणून याला काय म्हटलंय? सत्यम शिवम सुंदरा. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा. काय काय मागितलंय बघा या शाळेमधून. ह्या कवीला काय काय मिळतं आणि काय काय त्यांनी मागितलंय. जे मागितलं ते शाळेतनं आपल्याला मिळतं, म्हणून त्यांनी तिथे ते मागितले. काय द्यायला सांगितलंय? शब्द रूप शक्ती दे. शब्दातून आपल्याला अनेक प्रकारची शक्ती मिळत असते. आपली मानसिक बौद्धिक शक्ती वाढत असते. आणि ही शक्ती आपण अभ्यास करताना पुढच्या आयुष्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम फेस करत असतो, त्या प्रॉब्लेम्ससाठी ही शक्ती आपल्याला उपयोगाला येते. त्यावेळेला आपल्याला आपलं ज्ञान, मानसिक शक्ती, बौद्धिक शक्ती ही उपयोगाला येते. भावरूप भक्ती दे.
ह्या ज्ञानाबद्दलची भक्ती दे. जेव्हा आपण एखाद्याची भक्ती करतो तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतं आणि त्या भक्तीतून आपल्याला त्या भक्तीतून सुद्धा शक्ती मिळत राहते. तर ही भक्ती शब्दरूप शक्ती आणि भावरूप भक्ती अ, कवी ह्या शाळा या ज्ञान मंदिरामध्ये मागतायत. प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा. ह्यातून काय होतं तर व्यक्तीची प्रगती होत राहते. आपण पुढं पुढं जात राहतो. केव्हा पुढं पुढं जात राहतो तर जेव्हा ज्ञान मिळतं, ज्ञानामुळं शक्ती मिळते, भावरूप भक्ती मिळते. भक्ती आणि शक्ती जर एक झाली तरी ह्यामधून आपल्याला जे पुढं प्रगती होत राहते ते एखाद्या पंखासारखे आहेत. पंख मिळाले की ती मोठी भरारी होते. आपण जास्त प्रगती जास्तीत जास्त लांबपर्यंत प्रगती करू शकतो. आणि ह्या चिमण पाखरा म्हटलंय. चिमण म्हणजे ह्या लहान, चिमण म्हणजे लहान, चिमणी म्हणतो ती छोटीशी असते. त्यामुळे इथे चिमण पाखरा, लहान पाखरांना, आम्ही सगळे तुझ्या पुढे लहान आहोत. ह्या शाळेमध्ये आम्ही आलो आहोत याचं कारण आम्ही लहान आहोत आणि ह्या आम्ही लहान असल्यामुळं ह्या शाळेतून आम्ही शक्ती आणि भक्ती घेण्यासाठी आलो आहोत. आणि ह्यातून आम्हाला जे ताकद मिळेल आणि त्यातून आमची जी प्रगती होईल त्या प्रगतीसाठी आम्हाला या ज्ञानातून पंख मिळत आहेत आणि त्या पंखानं आम्हाला लांबपर्यंत उडायला खूप ताकद येते. एक एक आतमध्ये जी शक्ती असते ना ज्यामुळे आपण उंच उडू शकतो, जो कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स आपल्याला उपयोगाला येतो. आणि हा कॉन्फिडन्स आपल्याला कुठून मिळतो? शाळेतून. शाळेमध्ये जे आपण शिकतो, जे आपण ज्ञान मिळवतो, जे आपण श्रद्धा मिळवतो त्यातून आम्हाला ही शक्ती मिळते आणि त्यातून आपण पुढे पुढे जात राहतो. चला आपण आता पुढे बघूया. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास नाव नेई पैल तीरी दया सागरा. बघा बरं काय काय मागितलंय अजूनही. आधी काय मागितलं? शब्दरूप शक्ती मागितली, भावरूप भक्ती मागितली आणि याच्यातून जे प्रगतीचे पंख असतात ते पण मागितले. आता ह्या पुढच्या कडव्यामध्ये ते काय मागतात? जगदीश खेबुळकर कवी काय पुढे मागतात बघा बरं. विद्या धन दे आम्हास. विद्या हे धन आहे, ही संपत्ती आहे. ही विद्या आपण जेव्हा संपत्तीसारखी आपल्या जवळ घेतो, आपल्या जवळ आपण मिळवतो ही संपत्ती, त्यावेळेला हे धन आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचं ठरतं. आपल्याकडचं अनेक गोष्टी काढून घेऊ शकतात लोक. आपलं आपलं ज्ञान किंवा आपली जी विद्या आहे ती कोणीच काढून घेऊ शकत नाही. हे अतिशय महत्वाचं आहे. तर विद्या जेव्हा आपण मिळवतो तेव्हा ती आपल्या जवळच असते. ती काढून घ्यायला कोणाचीही शक्ती उपयोगाची नाही. त्यामुळं विद्या हे धन अत्यंत महत्वाचं आहे. विद्याधन दे आम्हास. आम्हाला हे विद्याधन दे. शाळेतनं आम्हाला विद्या मिळते. गुरुजी आपल्याला, आपले जे टीचर्स असतात ते आपल्याला ज्ञान देतात. आपल्याला पुस्तकं ज्ञान देतात. पुस्तकं ही फार मोठं ज्ञानाचं भांडार आहे. तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, ते ज्ञान देतच राहतात. अनेक प्रकारचे ज्ञान देत राहतात. तर हे ज्ञान आपल्याला कुठून? शाळेतनं मिळतं. एक छंद एक ध्यास नाव नेई पैल तिरी दया सागरा. दयेचा सागर आहे शाळा. सागर म्हणजे समुद्र, सी, मोठा ओशन आहे हा. दयेचा मोठा ओशन आहे, दयाचा मोठा समुद्र आहे हा. तर एक छंद, आपल्याला अनेक छंद असतात. कुणाला कविता करायचा छंद असतो, कुणाला लेखन करायचा छंद असतो, कुणाला काही काही वस्तू बनवायचा छंद असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शाळेतून मिळतात. सगळ्या गोष्टी शाळेमधून असतात
आणि एक ध्यास, आपण अभ्यास करायचा ध्यास घेतला, कुठं जाऊ आपण, हा ध्यास आपल्याला जीवनभर चालूच राहणार आहे. फक्त अभ्यासाचाच ध्यास असं नाही. जेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हाल त्यावेळेला काय होईल, तुम्हाला पुढचा ध्यास दिसेल की बाबा मला हे करायचं आहे, हा ध्यास आहे माझा, हे मला करायचंच आहे, काय वाटेल तर झालं तरी करायचं आहे, याला ध्यास म्हणतो आपण. एक छंद, हे तुम्ही काही करायचा छंद असतो, कोणाला गाणं म्हणायचा छंद असतो, आणि एक ध्यास नाव नेई पैल तीरी दया सागरा. पहिलं तीर म्हणजे काय, पहिलं तीर म्हणजे जेव्हा नदी असते ना त्यावेळेला हा एक एज असतो आणि पलीकडचा एक एज असतो. किनारा जो असतो नदीचा त्याला आईलं तीर आणि पहिलं तीर, अलीकडचा किनारा पलीकडचा किनारा. पहिलं तीर म्हणजे आपण नावेतनं जेव्हा असं पुढं पुढं जातो आणि पहिलं तीर म्हणजे पुढचा किनारा जेव्हा गाठतो त्यावेळेला तो पहिलं तिरी आपण पोचतो. मग ह्याला पहिलं तीर इथं कशाला म्हटलंय, तर ही जी नाव आहे ना आपली, ज्ञानाची नाव आहे. ज्ञान आपण जे मिळवतो ते चांगल्या प्रकारानं मिळवल्यानंतर आपण एखाद्या प्रगतीच्या ठिकाणी पोचतो. प्रगतीच्या ठिकाणी जेव्हा पोचतो त्यावेळेला ही नाव आणि ही नदी आहे अशी इथं कल्पना केलेली आहे. ह्या नदीचा पहिलं तीर आपल्याला हा मिळावा असं इथे कवीचं म्हणणं आहे. आणि या शाळेला त्यांनी दया सागरा म्हटलंय. आताच आपण बोललो दयेचा हा समुद्र आहे, आणि ह्या दयेचा समुद्र असल्या कारणानं दयेमुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर आपण एक विशिष्ट प्रगतीवरती पोचल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींचं पुढं अनेक गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. चला आता पुढे बघूया. होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. काय सुंदर कविता आहे बघा. होऊ आम्ही नीतिमंत, आपण नीतिमंत होऊ. आपल्याला एक व्हॅल्यूज असतील जीवनामध्ये, व्हॅल्यूज असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्या चांगल्या व्हॅल्यूज जेव्हा आपण आपल्या अंगामध्ये आणवतो, आपण त्याच्याबद्दलचा विचार करतो, आपल्या मनामध्ये ते ठसवून ठेवतो, असे जेव्हा नीतियुक्त असे जेव्हा गोष्टी असतात त्यावेळेला त्या गोष्टी आपल्याला पुढच्या सबंध आयुष्यामध्ये अत्यंत उपयोगाला येतात. आणि हे सगळं आतापर्यंत कवीनी जे जे मागितलंय ना शाळेकडं, ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मिळवू ना त्यावेळेला काय होऊ, आपण होऊ आम्ही नीतिमंत. आपल्याला व्हॅल्यूज तयार होतील आणि ह्या व्हॅल्यूज आम्हाला हव्या आहेत. आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये ह्या व्हॅल्यूज तयार व्हायला पाहिजे. नुसत्या तयारच नाही तर आपल्या त्या अंगात भिनल्या पाहिजे. हो आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत. आता एवढी श्रद्धा आपण ठेवली, एवढ्या गोष्टी केल्या तर आपल्याला काय होईल, बुद्धी वाढत जाईल, आपलं ज्ञान वाढत जाईल. नुसतं तेवढंच नाही तर एखाद्या कलेविषयी आपल्याला प्रेम निर्माण होतं. कला आणि अभ्यास, ज्ञान, कला आणि अभ्यास हे दोन्ही आपण मिळवलं तर आपल्याला कुठं जायला मिळेल, सगळ्या गोष्टीत आपल्याला यशच मिळेल. ज्या वेळेला आपण या गोष्टींवरती श्रद्धा ठेवून छान मनापासनं श्रद्धेनं आपण काम करू ना त्यावेळेला यश मागं जात नाही. चांगलं काम केलं तर चांगलं आपल्याला त्याचं फळ मिळणारच. व्यवस्थित काम केलं तर त्याचं फळही तेवढंच चांगलं मिळतं. तर इथे काय त्यांना म्हणायचं आहे, हो आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत. आपल्याला नीतिमंत व्हायचंय, कलागुणी व्हायचं आहे आणि बुद्धिमंत व्हायचं आहे. कीर्तीचा कळस जाय. कळस तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही मला, पण देवळाच्या वरती असा हे असतो ना, असा उंच मनोऱ्यासारखं जे असतं ना त्याला कळस म्हणतात. असा गोल आणि त्याला असं वरती असं
घागरीसारखं असतं. उलटी घागर केल्यानंतर कसं दिसतं ना, त्याला घागरीलाच कळस म्हणतात. तर कीर्तीचा कळस जाय, जाय म्हणजे जातो, जाईल. कीर्तीचा, आपण एवढं सगळं मिळवल्यानंतर कीर्ती नक्कीच मिळेल. मग ही कीर्ती मिळवण्यासाठी कवीनं काय काय मागितलंय पुन्हा आपण बघूच या. पण कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. अंबर म्हणजे आकाश. हा जो कळस आहे ना, हा असा कीर्तीचा इतका उंच उंच जाईल की अगदी त्यामुळं आपल्याला खूप आनंद मिळणार आहे. पण त्यासाठी काय करायला पाहिजे? नीतिमंत, कलागुणी आणि बुद्धिमंत व्हायला पाहिजे. आणि हे कसं मिळेल? आपण छान अभ्यास केला पाहिजे, श्रद्धेनं केला पाहिजे, चांगला केला पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला चांगला कीर्तीचा उंच कळस नक्कीच मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे? शब्दरूप शक्ती घ्यायची, भावरूप भक्ती मिळवायची, त्यातून आपल्याला प्रगती करायची आहे. आणि प्रगती करत असताना विद्याधन आपल्याला मिळणार आहे, छान उत्तम छंद मिळणार आहे. आणि एका छान ध्यासानी आपण काम करणार आहोत. आणि त्यामुळं काय होईल? हे हे जे ही प्रगतीची जी नाव आहे ना, ती पलीकडं जेव्हा जाईल त्यावेळेला आपल्याला अतिशय आनंद मिळणार आहे. कारण जेव्हा प्रगतीची नाव आपली पहिलं तीरा जेव्हा जाईल त्यावेळेला आपण नीतिमंत होऊ, कलागुणी होऊ आणि बुद्धिमंत होऊ. तर हे झालं आपल्याला ह्या प्रार्थनेतून काय काय मिळतं. जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये तयार होत असतात. तर प्रार्थनेचं महत्त्व सुद्धा तुम्हाला आपण बोललो की प्रार्थनेचं महत्त्व आपल्याला काय असतं. अलीकडं अनेक देशामध्ये प्रार्थना किंवा मेडिटेशन याचा उपयोग काय होतो? हा मेडिटेशनचा उपयोग करताना अनेक रोगांवरती सुद्धा त्याचा उपयोग होतो. अनेक रोग असे आहेत की डॉक्टर्स सुद्धा सांगतात की तुम्ही थोडा वेळ मेडिटेशन करा. तर ही प्रार्थना कुठल्याही प्रकारची मन शांत ठेवून केलेली प्रार्थना आपल्याला सर्व प्रकारानं मदत करते. आपल्याला मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या शरीराला सुद्धा ही प्रार्थना आपल्याला फार चांगला मदत करते. तर तुम्हाला आजचा लेसन कसा वाटला त्याबद्दल मला जरूर कमेंटमध्ये कळवा. आज आपण हे अभ्यास चांगला केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.